आपण जर पाहिलं असेल तर कालपासून जो आहे तो महापुरुषांच्या पुतळ्याचा वाद जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो आणि आता काही वेळापूर्वी शौर्य प्रतिष्ठानचे जे बाळराजे आवारे जे आहेत ते या गावामध्ये दाखल झालेत. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे धनगर समाज बांधव जे आहे ते कोटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळतात. पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे. मात्र एकीकडे बंदोबस्त सुरू असताना या ठिकाणी पूर्णपणे जयघोष जो आहे तो धनगर समाज बांधवाच्या वतीनं करताना पाहायला मिळतोय. नेमकी यांची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या समोर आंदोलक देखायचे. महाराज काय सांगाल, काय मागणी आहे नेमकी ठोस? देवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्री खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारात मध्यरात्री हा उभा केलेला आहे. काही समाजात तेढ लागण्यासाठी हा निम्यारातचा पुतळा उभा केला आहे. कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना, हा शासनाच्या परवानगी नसताना सुद्धा काही लोकांनी इथं गडबड करून पुतळा निम्यारातचा उभा केला आहे आणि इथं जागेवर नसताना. आणि आमचे फक्त ठोस एकच मागणी आहे की ही देवस्थानची जागा आहे, ही देवस्थानची जागेचा उतारा, ही उतारा देवस्थानच्या जागेचा आहे आणि आमच्या ह्या देवस्थानच्या जागेवर उभा तर केलाच आहे, पण हा पुतळा प्रवेशद्वारामध्ये उभा केलेला आहे. आमच्या म्हणजे याय जायच्या ठिकाणी उभा केलेला आहे. हा पुतळा स्थलांतर करावा एवढीच आमची मागणी आहे. जोपर्यंत स्थलांतर हा पुतळा होत नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे रयतेचा राजा होता आणि ते चोर नव्हते तर ते साऊ होते. त्यांना दिवसा स्थापन करायचं असतंय. ह्यांनी चूक करून मध्यरात्री स्थापन केलेलं आहे देवा आणि ही चुकीच्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. ही पुतळा स्थलांतर करून आणि शासनाच्या नियमानं हा पुतळा स्थलांतर करावा आणि तो पुतळा योग्य त्या ठिकाणी बसवावा ही आमची मागणी आहे. आणि ह्या ठिकाणी पुतळा हटवावा ही आमच्या देवस्थानची कागद आहेत. हे आमच्या देवस्थानमध्ये उभा केलेली पुतळा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आमचा छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध हा कसलाच नाही आहे. फक्त हा पुतळा चुकीच्या ठिकाणी काही लोकांनी बसवलेला आहे. तो पुतळा स्थलांतर करा. जागेला विरोध आहे आपला. हा जागेला विरोध आहे. ही देवस्थानची जागा आहे, जागेला विरोध आहे. महाराजांना विरोध नाही. महाराज आम्ही पदर घालताना आम्ही स्थलांतर करू, आम्ही त्याचं काय असेल ते करू, पण ही स्थलांतर व्हावा ही आमची मागणी आहे. कुठे तर काल SP आले होते इथं 12च्या सुमारास रात्री. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, त्या दुसऱ्या गटाला देखील सांगण्यात आलं होतं की ही जर देवस्थानच्या जागेच्या बाहेर असेल तर तुम्हाला दिली जाईल, मात्र देवस्थानच्या जागेत असेल तर. देवस्थानची जागेचा उतारा आहे, देवस्थानचा उतारा आहे. हे 2 उतार आहेत देवस्थानचे. एक सिटी सर्वे मध्ये आहे आणि एक आपला तलाठी म्हणजे शेत BNCच्या जागेमध्ये. BNCची जागा इथं नाही आहे. BNCची जागा ह्या मंदिराच्या विरोध बाजूला आहे. BNCची जागा आहे पण ह्या मंदिराच्या विरोध बाजूला BNC जागा आहे आणि त्या BNCच्या जागेमध्ये हा पुतळा स्थलांतर व्हावा अशी आमची मागणी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरपूर्वक ह्या गोष्टी काय भूमिका काय असणार आहे? भूमिका आम्ही जोपर्यंत आमच्या हा जागेवर खेलोबा देवाच्या दारातनं पुतळा काढत नाहीत तोपर्यंत आम्ही ही धरणे आंदोलन सोडणार नाही आहे. आणि हे लवकरात लवकर आजच्या आज हे पुतळा स्थलांतर शासनानं करावा. हा अनाधिकृत मध्ये पुतळा उभा केलेला आहे मध्यरात्री. आमची विनंती आहे, आम्ही महाराजांना विरोध करत नाही आहे. आमचा हा विरोध आहे की यायच्या जायच्या जागेवर प्रवेशद्वारावरती हा पुतळा उभा केलेला आहे. त्यामुळं हा धनगर समाज आक्रमक झालेला आहे. अखंड महाराष्ट्रातून हा धनगर समाज येईल देवा इथं. पण महाराज प्रश्न असा आहे की गावचं दैवत आहे किंवा धनगर समाजच नाही, बरोबर? अखंड गावचं हे ग्रामदैवत आहे. मग तुमच्या सोबत अजून गावातले कोणते समाज तुमच्या सोबत आहेत? अखंड समाज ह्या देवाला मानणारा आहे. हा धनगर OBC समाज सगळे आमच्या सोबत आहेत आणि मराठी समाज सुद्धा ह्या देवस्थानला मानणारा आहे. ते आदरपूर्वक सगळ्या गोष्टी करतात ते सगळे लोक. पण काही भांडगोळ लोकांनी ही निम्यारातचा पुतळा चुकीच्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे, गावकऱ्यांना असेल सगळ्यांना माझी विनंती आहे की हा पुतळा स्थलांतर व्हावा एवढीच आमची मागणी. आपण जर पाहिलं असेल तर ठोस भूमिका घेऊन जे ते धनगर समाज आक्रमक होताना पाहायला मिळतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते पुतळा जो आहे तो या ठिकाणावरून काढण्याची मागणी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ते अंजनगाव मधील धनगर समाज बांधव जे आहे ते करताना पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या काळात काय काय घडतं याकडे आपलं लक्ष राहणार. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव